महाराष्ट्राचा। नमस्कार, मी प्रतिभा। संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या कडेकोट पोलीस बंदोबस्तात बारामती तालुका पोलिसांनी कारवाई करत एका तरुणाला तलवार आणि कोयत्यासारखी धारदार हत्यारे बाळगताना रंगेहात पकडले। ही कारवाई संत तुकाराम महाराज पालखी महामार्गावरील रुई ब्रिज परिसरात करण्यात आली। दिनांक 2 फेब्रुवारी रोजी बारामती तालुका पोलीस निवडणुकीच्या अनुषंगाने पेट्रोलिंग सुरू असताना एका बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली। एका होंडा युनिकॉर्न दुचाकीवरून एक इसम तलवार आणि कोयता बाळगून MIDC कडून भवानी नगरच्या दिशेने जात असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने सापळा रचला। रुई ब्रिज खाली संशयित दुचाकी अडवून तपास केला असता ओंकार रामचंद्र काळे, वय वर्ष 19, राहणार संसर, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे असे आरोपीचे नाव निष्पन्न झाले। त्याच्या दुचाकीच्या डाव्या बाजूला असलेल्या पांढऱ्या रंगाच्या पिशवीतून 2 लोखंडी तलवारी आणि एक धारदार कोयता मिळून आला। पंचाच्या उपस्थितीत पोलिसांनी झडती घेऊन ही सर्व हत्यारे तसेच दुचाकी जप्त केली। यात होंडा युनिकॉर्न दुचाकी MH42 BG 7377 अंदाजे किंमत 30,000 रुपये, पितळी मूठ असलेली तलवार अंदाजे किंमत 1,500 रुपये, लोखंडी तलवार अंदाजे किंमत 500 रुपये, लोखंडी धारदार कोयता अंदाजे किंमत 300 रुपये, एकूण जप्त मुद्देमालाची किंमत सुमारे 32,300 रुपये इतकी आहे। बेकायदेशीररित्या हत्यारे बाळगल्या प्रकरणी आरोपी ओंकार काळे यांच्या विरोधात भारतीय हत्यार कायदा कलम 425 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरारदार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती तालुका पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव तसेच अमोल कदम, पोलीस उपनिरीक्षक बारामती तालुका आणि पोलीस अंमलदार सुरेंद्र वाघ, मनोज पवार, अवधूत शिंदे, भारत हारतोडे, दादा दराडे यांनी केली। कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा कुणीही प्रयत्न करू नये। बेकायदेशीर हत्यारे बाळगणे, दहशत निर्माण करणे, धमकावणे किंवा संशयास्पद हालचाली करताना कोणीही आढळून आल्यास संबंधित व्यक्तीवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल। सुदर्शन राठोड, उपविभागीय पोलीस अधिकारी। कोणताही अनुसूचित प्रकार आढळून आल्यास किंवा अशा प्रकाराची माहिती मिळताच नागरिकांनी तत्काळ बारामती तालुका पोलिसांशी संपर्क साधावा। कायदा हातात घेणाऱ्यांवर कारवाई होणारच। चंद्रशेखर यादव, पोलीस निरीक्षक। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुणीही कायदा हातात घेऊ नये। गुन्हेगाराच्या प्रत्येक हालचालीवर बारामती पोलिसांचे लक्ष आहे। असे काही अनुचित प्रकार करण्याचा कुणी प्रयत्न केला तर अशांवर कठोर कारवाई केली जाईल। कुणाचीही गय केली जाणार नाही। गणेश बिरारदार, अप्पर पोलीस अधीक्षक, बारामती विभाग। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।